नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल चिकन रस्सा आणि सुकं चिकन मसाला. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं. चिकन धुवून झाल्याच्या नंतर एक कांदा मी उभा कट करून त्यामध्ये घातलेला आहे. 1 चमचा हळद घालून घ्यायची, 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची, 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे सर्व आपल्याला चिकनला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर टोपामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आणि इथे मी लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये अगोदरच बारीक करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये 1 वाटी घालून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर चिकन त्यामध्ये सर्व घालून घ्यायचं. जे आपण मसाला लावून ठेवलेलं चिकन होतं ते सर्व त्यामध्ये घालून घ्यायचं आणि चिकनला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर मी बाजूला 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम केलेलं आहे. त्यामध्ये गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चिकनला आपल्याला आता शिजवून द्यायचं आहे. वरून झाकण ठेवून शिजवलं तरीही चालेल, कारण चिकन शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं. पाहू शकता तुम्ही इथे चिकनला एक व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि चिकनला शिजलं का नाही हे चेक करून घ्यायचं. इथे आपलं चिकन शिजलेलं आहे. गॅस बंद करायचा. चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आपण इथे मसाला भाजून घेतलेला आहे. मीडियम आकाराचे 2 कांदे तव्यावर भाजून घेतलेले आहे. लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे एकदम मंद गॅसवर लालसर. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर चण्याची डाळ घालून घ्यायची, भाजलेलं कांदा घालून घ्यायचा, कोथिंबीर घालून घ्यायची. हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. इथे आपण सर्व मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे. त्याच टोपामधलं चिकन मी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलं. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं, 1 कांदा घालून घ्यायचा आणि जे आपण लसूण खोबरं बारीक केलेलं होतं मिक्सरमध्ये ते 1 वाटी त्यामध्ये घालून घ्यायचं. एकदम लालसर भाजून द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. परतून झाल्याच्या नंतर आपण मिक्सरला जो मसाला बारीक केलेला होता तो त्यामध्ये घालून घ्यायचा. मसाला एकदम मंद गॅसवर आपल्याला हा परतून द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. पाहू शकता तिथे 3 ते 4 मिनटं लागतात मसाला परतण्यासाठी. तेल सुटल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. चिकन मसाला, आपला घरचा मसाला, लाल तिखट, हे सर्व मसाले मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत. पाहू शकता तुम्ही इथे किती छान मसाल्यांनाही तेल सुटलेलं आहे. आपण जे शिजवलेलं चिकन होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं. मी अर्ध चिकन मसाला फ्राय बनवण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे. अर्धा चिकनचाच फक्त इथे मी रस्सा बनवत आहे. आपल्याला किती घट्ट व पातळ पाहिजे नाही त्याप्रमाणे इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. 1 तांब्या मी गरम पाणी त्यामध्ये ॲड केलं. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्या रश्श्याला उकळी येऊन द्यायची आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालून. 4 ते 5 मिनटं आपल्याला हे कालवण उकळून द्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे किती छान भाजी उकळत आहे ना. कलर पण पाहू शकतात किती छान तरी झालेली आहे ना. अगदी गावाकडच्यासारखी भाजी बनलेली आहे. गॅस बंद करायचा. तुम्हाला मी इथे दाखवते. पाहू शकता तुम्ही इथे किती छान एकदम तरी पण आलेली आहे ना भाजीला. खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अगदी तुम्हाला चुरून खाता येईल अगदी असा रस्सा बनतो. इथे आपण काही चिकन सुकं बनवणार आहोत. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं. 1 उभा कांदा त्यामध्ये घालून घ्यायचा. गोल्डन लाल कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं हळद, लाल तिखट, चिकन मसाला, आपला घरचा मसाला, हे सर्व मसाले त्यामध्ये घालून घ्यायचे. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. परतून झाल्याच्या नंतर आपण चिकन रस्स्यासाठी जे रस्सा बनवला होता तो त्यामध्ये थोडासा घालायचा आणि तोच मसाला मी बाजूला ठेवला होता 1 चमचा, तोही मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा. व्यवस्थित परतून घ्यायचं मसाल्याला. व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर आपण जे सुकं चिकन बाजूला ठेवलेलं होतं शिजवलेलं ते त्यामध्ये घालून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं अंदाजेच घालायचं, खूप जास्त मीठ नाही घालायचं, कारण अगोदर पण आपण शिजवताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. चिकनला सर्व मसाला परतून घ्यायचा. 2 ते 3 मिनटं परतण्यासाठी लागतात.
पाहू शकता तुम्ही इथं आपलं सुकं चिकन किती छान झालं आहे ना. मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते. कांदा, लिंबू, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी खूप छान लागते ह्या रश्श्याबरोबर आणि सुक्या चिकनबरोबर. आपला इथे आषाढ स्पेशल चिकन रस्सा तयार झालेला आहे. एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चिकन रस्सा करून पहा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की चिकन रस्सा कसा झाला. चॅनलवर तुम्ही नवीन असतात तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.